दरम्यान झी 24 तासनं पुण्यातल्या जमीन गैरव्यवहार उघडकीस आणल्यानंतर विरोधकांनीही या प्रकरणी अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचं आश्वासन दिलं होतं। या प्रकरणी श्वेतपत्रिका काढण्याचीही मागणी करणार असल्याचं विरोधक म्हणाले होते। मात्र अर्ध्याहून अधिक अधिवेशन संपत आलंय, पण तरीही विरोधक यावर बोलायला तयार नाहीत। विरोधकांनी या जमीन व्यवहाराबाबत झी 24 तासला काय आश्वासनं दिली होती ती ऐका। असं की या प्रकरणामध्ये भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारामध्ये कोणालाही माफी नाही, हे सगळे विषय महाविकास आघाडी लावेल। अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांचे खूप चांगले संबंध सगळ्याच राजकीय पक्षाच्या मंडळीशी आहेत। एक उत्तम वक्ता, एक उत्तम चांगला माणूस, एक उत्तम प्रशासक म्हणून सगळे आमदार त्यांना भेटतात। परंतु या भ्रष्टाचार प्रकरणाचा आणि त्या संबंधाचा काही प्रश्न नाही आहे। विरोधी पक्षाचं काम निश्चितपणे करेल। का शांत आहेत, गप्प काय आहेत आता? गप्पाचा प्रश्नच नाही ना। 2 दिवस झाले नागपूरमधील या सगळ्या विषयावरती चर्चा करतोय, विदर्भातील बॅकलॉगवरती चर्चा होते, विधिमंडळामध्ये पुरवणी मागण्यांवरती चर्चा सुरू आहे। त्यावेळेला असा विषय आणून त्याला न्याय मिळणार नाही आणि म्हणून योग्य वेळेला हा विषय सभागृहाच्या बाहेर आणि सभागृहाच्या आत पण आम्ही आणू। मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणी हायकोर्टात सुनावणी झाली, त्यामध्ये पार्थ पवारांचं नाव का नाही असं हायकोर्टाने सांगितलेलं आहे। या संदर्भात विरोधक काही विधानसभेमध्ये प्रश्न विचारणार आहेत का या संदर्भात? नक्की, पण ह्याचं उत्तर सरकारने देणं गरजेचं आणि हाच प्रश्न आम्ही उद्या विचारू। बघू। असं आहे की त्या जमीन प्रकरणी अनेकांनी आवाज या ठिकाणी उठवण्याचा प्रयत्न केला। जशी संधी प्राप्त होते तसं या ठिकाणी बोललं जातं। ती संधी आली तर निश्चितपणे बोलतील लोक। जे सही करतात तेच पहिल्यांदा जबाबदार असतात। त्यामुळे जो करार करतो त्या करार केल्यानंतर त्याच्यावर जर गुन्हा दाखल झाला तर पुढच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये त्या कंपनीमध्ये कोण कोण आहे, काय आहे, हा सेकंड थॉट आहे। तो इन्व्हेस्टिगेशनमध्ये जर पुढे आला तर आवश्यक असेल तर त्यावर पुढचे पावलं उचलली जातात। त्यात पहिल्याच दिवशी सगळ्या गोष्टी होत नाहीत ना, प्रोसिजर आहे।